आजचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. 10th क्लासमधला सर्वात पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. सर्वात पहिले बघायचं की ग्रॅव्हिटेशनवरती वेटेज किती आहे. तर ग्रॅव्हिटेशनवरती वेटेज आहे जवळपास विथ ऑप्शन 5 मार्क आणि विदाउट ऑप्शन 3 मार्क. आता ग्रॅव्हिटेशन हा जो फंडा आहे तो सर्वात पहिले रिलेटेड येतो मोशनशी. So what is meant by motion? When object change its initial position, then it is in a motion. म्हणजे कुठली गोष्ट, आता समजा माझा हा हात आहे, यांनी आपली पोझिशन चेंज केली म्हणजे ते कशामध्ये आलं, मोशनमध्ये आलं. इनिशियल पोझिशन चेंज केली म्हणजे ते मोशनमध्ये. आणि मोशन जनरली दोन टाईपचे असतात, लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन. आता लिनियर मोशन म्हणजे द मोशन अलॉंग द स्ट्रेट पाथ. जे मोशन सरळ रस्त्यानं राहील ते लिनियर, आणि जे मोशन सरळ रस्त्यानं जात नाही, आडवं तिडवं जाते, राऊंडमध्ये जाते, कसंही जाईल, आपल्या मतानं भांडाकारभार करण, त्या मोशनला म्हणतो आपण नॉन लिनियर मोशन. सो द टाइप ऑफ मोशन आर टू, लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन. अब उसके बाद ग्रॅव्हिटेशनच्या आधी सर्वात आधी तुम्हाला बेसिक मोशनचे फंडे शिकणं गरजेचं आहे, ज्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स. तर डिस्टन्स काय आहे, द मेजरमेंट बिटवीन द टू डिस्टिंक्ट पॉईंट. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेन द ऑब्जेक्ट मूव्ह फ्रॉम द वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे समजा ऑब्जेक्ट एका जागेवरून जर दुसऱ्या जागेवर जर चालत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता अशा टर्म्स माहीत आहे का, होत असतात. यानंतर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट सारख्या पुन्हा आपल्याला येतात स्पीड आणि वेलोसिटी. आता स्पीड आणि वेलोसिटी काय आहे, तर स्पीड म्हणजे काय आहे, इट इज द रेशो ऑफ द डिस्टन्स पर युनिट टाइम. तर स्पीड डिस्टन्स पर युनिट टाइम, तर वेलोसिटी काय आहे, द रेशो ऑफ द डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. दोनों का युनिट आहे मीटर पर सेकंड, किलोमीटर पर आवर. स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे, स्पीड आहे स्केलर क्वांटिटी, आणि वेलोसिटी कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये फरक काय, तर स्केलर क्वांटिटीमध्ये जिला डायरेक्शन नाही, जिला दिशा नाही, आणि तुम्हालाही माहीत आहे की जिला दिशा नाही आहे, आता दिशाहीन कुठे काही ना काहीतरी कोलमडते, पण ज्याला डायरेक्शन आहे अशी क्वांटिटी म्हणजे वेलोसिटी झाली, डिस्प्लेसमेंट झाली. आणि वेलोसिटीमुळे ॲक्सेलरेशन झालं. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड एज अ ॲक्सेलरेशन. आता बघा, ॲक्सेलरेशनची स्टडी करण्यासाठी माणसाला पहिले मोशन समजावं लागतं. ज्याला मोशन समजलं त्याला टाईप्स ऑफ मोशन समजतात. ज्याला टाईप्स ऑफ मोशन समजलं त्याला मोशनचे जे बेसिक फंडाज आहेत ते बेसिक फंडाज समजतात, म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, वेलोसिटीज, स्पीड. आणि ज्याला हे फंडे समजले त्याला ॲक्सेलरेशन समजतं. तर ॲक्सेलरेशन चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच ॲक्सेलरेशन काय आहे, आता बघा, मी इथून समजा धोत्र्याला गेलो. आता मी इथून धोत्र्याला गेलो तर समजा मी आहे एकदम शांत माणूस, गावामध्ये एकदम व्यवस्थित दाखवणारा माणूस आहे. आता इथून माझी गाडीची स्पीड आहे 40ची गावातून निघूनपर्यंत, आणि धोत्र्याला मी जसं गावाच्या बाहेर निघालो गाडी बंब पजवली, आणि एवढी पजवली की गाडीची स्पीड 70ची होती. म्हणजे इनिशियल स्पीडपेक्षा फायनल स्पीड जास्त होती, आणि अशा कंडिशनला ॲक्सेलरेशन राहते पॉझिटिव्ह. पण मैं तो भाई ठहरा शरीफ, म्हणजे मी इथूनही 20च्या स्पीडनं चालू राहिलो, डग्गम 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 डग्गम, आणि तिथपर्यंत धोत्र्यापर्यंत मी 20च्या स्पीडनं पोहोचून राहिलो. आता इनिशियल ॲक्सेलरेशन 20 आणि फायनल इनिशियल वेलोसिटी 20 आणि फायनल वेलोसिटी पण 20, दोघांचा डिफरन्स काढला तर काय होईल, 20 - 20 0. ॲक्सेलरेशन अशा वेळेस काय रे, 0. म्हणजे इनिशियल वेलोसिटी अँड फायनल वेलोसिटी इक्वल, तर ॲक्सेलरेशन 0. Initial velocity is less than the final velocity, then acceleration will be positive, and if initial velocity is greater than the final velocity, then acceleration will be negative. म्हणजे जर का समजा मी गावात खूप शान मारत माहिती का 70च्या स्पीडनं पजवली, पण जसं गावाच्या बाहेर गेलो तसं मला लक्षात आलं का नाही बा आपलं पेट्रोल वाचवायला पाहिजे, आणि वाचवासाठी मी तिकडं माहिती आहे का 40च्या स्पीडनं गाडी पोहोचून राहिलो, तर याचाच अर्थ माझा ॲक्सेलरेशन कशावरती जाईल, निगेटिव्ह. आणि ॲक्सेलरेशनचा फंडा माहिती आहे का आपल्या हातातच आहे, आपल्या गाडीमध्ये जे राहते ते ॲस्केलेटर नाही होय, ते आहे ॲक्सेलरेटर. आपण येऊ आपल्या मूळ टॉपिकवर, ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन काय आहे, सर्वांना माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, की एक न्यूटन नावाचा बाबा होता, त्याच्या टकल्यावरती सेफ पडलं, आणि सेफ पडल्या त्यानं ग्रॅव्हिटेशन सांगितलं, आणि एवढसा सायन्स होता, तर एवढ्या सायन्सचा एवढा मोठा सायन्स झाला, आणि तो आपल्या सिलेबसला शिकायला आला. त्याच्यामुळे आता आपण शिकू ग्रॅव्हिटेशन, जो न्यूटन बाबांनी दिला होता. आता ग्रॅव्हिटेशन काय आहे, तर इन अन युनिवर्स every object get attract towards other object with a definite force. This phenomenon is known as gravitation. याला आपण ग्रॅव्हिटेशन म्हणू शकतो. पण न्यूटन जेव्हा झाडाच्या खाली बसला होता तेव्हा त्याने युनिवर्सचा विचार नाही केला, तेव्हा त्याने पृथ्वीचा विचार केला. त्याच्या टकल्यावर सेफ पडलं होतं.
आता त्याच्या टकल्यावर सेफ पडल्या त्याला लक्षात आलं की ते सरळच का बरं पडलं. त्याने बाकीच्या काही गोष्टी टाकून बघितल्या, त्याला त्याही गोष्टी माहिती आहे का सरळ खालीच गेलेल्या दिसल्या, आणि मग त्याला लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट माहिती आहे का अर्थकडे कुठेतरी अट्रॅक्टिव्ह आहे, आणि अर्थकडे अट्रॅक्टिव्ह आहे. तर मग त्याने फंडा काढलाय ग्रॅव्हिटेशनचा, ग्रॅव्हिटेशन, आणि मग इथून मिळाला आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा फंडा. तर आपण असे म्हणू शकतो एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थ सरफेसवरचं प्रत्येक ऑब्जेक्ट हे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते, आणि या फंडाला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटेशन. यालाच काय म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन म्हणतो. आता ग्रॅव्हिटेशन आला, आपण असंही म्हणू शकतो बघा, द फेनोमेनन ऑफ द ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयजॅक न्यूटन. आयजॅक न्यूटन ने डिस्कवर किया था. और ग्रॅव्हिटेशन नॅचरल फिनॉमिनन आहे, ज्याच्यामध्ये सर्व थिंग्स, सर्व मासेस, एनर्जी, प्लॅनेट, स्टार, गॅलेक्सी हे सर्व अट्रॅक्ट करतात एकमेकांना. ते सर्व आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण शिकणार आहोत. पण माझ्या भाषेत जर तुम्ही जर पृथ्वीवरचं ग्रॅव्हिटेशन जर गिनीत धरायला गेलात तर तुम्हाला एकच लक्षात येईल, एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अँड दिस फिनॉमिनन इज नोन एज अ ग्रॅव्हिटेशन. यालाच म्हणतो आपण ग्रॅव्हिटेशन. मग आला भाऊ ग्रॅव्हिटेशन फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ते एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ विथ अ डेफिनाइट फोर्स अँड दिस फोर्स इज नोन एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे आपला ग्रॅव्हिटेशन झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला. यानंतर येतो सर्क्युलर मोशन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं का लिनियर मोशन सरळ जाणार, आणि नॉन लिनियर मोशन आडवं तिडवं बहुतेक कसंही जाऊ शकते, असंही जाऊ शकते, सर्क्युलर होऊ शकते, कसे. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ अबाउट एनी ऍक्सिस. जे मोशन सर्क्युलर पाथ मध्ये राहील कुठल्याही एका ऍक्सिसच्या भोवती, त्याला काय म्हणू आपण सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन हे माहिती आहे का त्याच्यामध्ये पण टाईप राहते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म. म्हणजे जे मोशन कॉन्स्टंट स्पीड न राहील त्याला म्हणतो युनिफॉर्म, आणि जिथं स्पीड कॉन्स्टंट नाही ते झालं नॉन युनिफॉर्म. कन्सिस्टन्सी तुम्हाला युनिफॉर्मनेस बनवते. आता सर्क्युलर मोशन मध्ये दोन फंडे येतात, सेंट्रिपिटल फोर्स आणि आणखी एक फंडा येतो ज्याला म्हणतो आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्हाला कधी शिकायला भेटेल, तर सेंट्रीफ्युगल फोर्स तुम्हाला 11th आणि 12th मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकायला मिळेल. वहां पे पढ़ने को मिलेगा आपको सेंट्रीफ्युगल फोर्स CFF. पण इथे तुम्हाला स्टडीला काय सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स काय, तर मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगतो, म्हणजे एकदम इझियर वे मध्ये, फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये. इट इज अ नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. हा फोर्स सर्क्युलर मोशन साठी अत्यंत गरजेचा आहे. इट ऍक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ अलॉंग इट्स रेडियस. तो सर्क्युलर पाथच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करतो अलॉंग इट्स रेडियस. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट इज अ सेंटर सिकिंग फोर्स. 3 पॉइंट सेंट्रिपिटल फोर्स खतम, त्याच्यावरती काहीच नाहीये. यानंतर येतात केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आता केप्लर्सनी जे लॉ दिले होते त्या केप्लर्सनी 3 लॉ दिले होते, आणि केप्लरचे जे लॉ होते ते प्लॅनेटरी मोशन साठी आहेत, म्हणजे ऑल ओव्हर युनिव्हर्स मध्ये अप्लिकेबल आहे नियर बाय. काही काही प्लॅनेट्स मे बी याला अप्लाय करत नसतीलही, बट आय डोंट नो अबाउट दॅट. केप्लरनी जे 3 लॉ प्लॅनेटरी मोशन साठी दिले होते त्यांनी सर्वात पहिले आपल्या प्लॅनेटरी मोशन साठी काढले होते ते लॉ. तर त्याचा पहिला काय लॉ होता, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. इलिप्स पता आहे ना भाई, अंडाकृती आकारात, असं गोल गोल लंब वर्तुळाकारात. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट सूर्याच्या भोवती, हा काय सूर्य, आणि सूर्याच्या भोवती प्रत्येक प्लॅनेट काय फिरतं, इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतं. आणि सन इज वन ऑफ इट्स फोसाय. इलिप्सला 2 फोकस असतात, 2 फोसाय असतात. ठीक आहे, फोसाय म्हणजे ते पॉइंट, जसं सर्कलचा सेंटर असतो तसंच इलिप्सचे फोसाय असतात. त्याला 2 फोसाय असतात, त्याला मायनर ऍक्सिस आणि मेजर ऍक्सिस पण असतात. तर आपण इथे बघू, एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज वन ऑफ इट्स फोसाय. हा झाला केप्लरचा पहिला नियम. केप्लरचा दुसरा नियम आहे द लाइन जॉइनिंग द प्लैनेट एंड सन. देखो प्लैनेट और सन को क्या किया मैंने, लाइन ज्वाइन कर दी. द लाइन जॉइनिंग द प्लैनेट एंड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इक्वल एरिया इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये माहिती आहे का ते स्वीप करते. हा झाला केप्लरचा सेकंड लॉ. आणि केप्लरचा थर्ड लॉ काय म्हणतो, केप्लर बॉ काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे हे जे प्लॅनेट, हा जो ग्रह सूर्याच्या भोवती जो फिरून राहिला, त्याच्या
टाइम पिरियडचा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टेंस ऑफ रिवॉल्यूशनरी ऑर्बिट, या फिर आप बोल सकते हो क्यूब ऑफ मीन ऑफ मेजर एक्सिस, ऐसा भी कंसिडर कर सकते हो. हे झाले केपलरचे लॉ. यानंतर माझा सर्वात मोठा आवडता लॉ तुम्हाला सांगतोय. इथे आपल्याला टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब मिळतं. आपण काही क्वेश्चन्स बघूयात की अननेसेसरी चेंज इन द स्पीड ॲज वेल एज द डायरेक्शन ऑफ द मोशन काय राहणार आहे? इनर्शिया फोर्स. तुम्ही हे क्वेश्चन बघू शकता. बोर्डमध्ये MCQ सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर 11th मध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या व्यक्तीचं 10वी मध्ये चॅप्टर होत नाही तो बरोबर त्याला 11वी मध्ये त्रास जातो आणि 11वीतला त्रास हा त्याला JEE मध्ये भोगावा लागतो. क्वेश्चन बरेच आहेत आणि ते क्वेश्चन आपल्याला बघायला टाइम नाही आहे. फार कमी वेळामध्ये व्हिडिओज बनवायचा असतो. यानंतर बघूयात आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटनचं काय म्हणणं होतं? आता येऊ आपण पुन्हा एकदा न्यूटनवरती. तर न्यूटनचं काय म्हणणं होतं की एव्हरी ऑब्जेक्ट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द अदर ऑब्जेक्ट, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हे दुसऱ्या ऑब्जेक्टकडे काय करते? अट्रॅक्ट करते विथ अ डेफिनाइट फोर्स. प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टकडे अट्रॅक्ट करते विथ अ डेफिनाइट फोर्स, अँड धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. याच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. या दोघांच्या मधात जे डिस्टन्स आहे त्यांच्या स्क्वेअर हा त्याला काय असतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. इथून आपल्याला ही टर्म मिळते F इज इक्वल्स टू, आता तुम्हाला माहित आहे की जेव्हा प्रोपोर्शनॅलिटीची जेव्हा टर्म देतो तर F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आणि प्रोपोर्शनॅलिटीची जेव्हा टर्म हटवतो तेव्हा तिथे आपल्याला एक कॉन्स्टंट टर्म येते आणि त्या कॉन्स्टंट टर्मला आपण माहिती आहे का G ने डिफाइन करतो. G म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 युनिट. आपण स्वतः कॅरी करू शकता. मला एक सांगा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, इकडे फोर्स आहे, हा फोर्स इकडे जाणार, हा फोर्स इकडे राहणार न्यूटन, हा r स्क्वेअर इकडे आहे, इकडे गेला म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि kg इंटू kg म्हणजे kg स्क्वेअर. म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय बनेल? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ते युनिट तुम्ही कॅरी करू शकता. एकदा परत तुम्हाला मी एकदा युनिट्स पण सांगणार आहे.